नमस्कार, मी श्यामल साबळे. स्वागत आहे तुमचं एमसीएन न्यूज जालना बातमीपत्रात. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पीड टू केअर. जालना शहरातील प्रभाग क्रमांक 16 मधून काँग्रेस पक्षाने सेवानिवृत्त शिक्षिका सुनंदा लिंबाजी ढाकणे यांना उमेदवारी दिली आहे. सध्या त्यांच्या प्रभागात जोरात प्रचार सुरू असून ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची असल्याची प्रतिक्रिया युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव चैतन्य जायभाई यांनी दिली आहे. जालना शहरातील प्रभाग क्रमांक 16 मधील माजी नगरसेवकांनी कोणतेही विकास कामे केली नाहीत. शिवाय शहरातील नागरिकांना पिण्याचं पाणी देखील ते देऊ शकले नाहीत. त्यामुळे आता काँग्रेस पक्षानं सेवानिवृत्त शिक्षिका सुनंदा लिंबाजी ढाकणे यांना उमेदवारी देऊन लोकांची सेवा करण्याची संधी दिली आहे. आम्ही प्रभागात फिरत असून आम्हाला मोठा प्रतिसाद जनतेकडून मिळतोय. त्यामुळे आमचाच विजय नक्की होईल अशी प्रतिक्रिया उमेदवार सुनंदा ढाकणे यांचे पुत्र तथा युवा काँग्रेसचे प्रदेश सचिव चैतन्य जायभाई यांनी दिली. नमस्कार, मी चैतन्य शिवलाल जायभाई. मी युवक काँग्रेसमध्ये प्रदेश सचिव म्हणून काम करतो आणि सर्वप्रथम मी माझ्या पक्षश्रेष्ठींचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी मला ही उमेदवारी देऊ केली. मुळात मलाच ही निवडणूक लढवायची होती, परंतु महिला आरक्षण असल्यामुळे ओबीसी महिलामधून त्यांनी माझ्या आईला ही उमेदवारी दिली. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आता ही निवडणूक म्हणजे स्थानिक मुद्द्यांचा प्रश्न आहे, स्थानिक समस्या आहेत आणि आम्ही निवडणुकीत येण्याचं कारणच हे आहे की आम्ही स्वतः या प्रभागाचे मतदार आहोत. आम्ही त्या समस्या स्वतः अनुभवलेल्या आहेत. पाण्याचा प्रश्न आहे, निकृष्ट दर्जाचे रस्ते आहेत, नाल्यांचा सर्वात मोठा प्रश्न आहे, पाणी येत नाही, घनकचरा व्यवस्थापन व्यवस्थित झालेलंच नाहीये. कारण या प्रभागामध्ये घंटागाडी ही 10 दिवसाला येत असेल तर तो कचरा घरामध्ये तसाच साठवावा लागतो, कारण तो बाहेर फेकताही येत नाही. मग त्यामुळे दुर्गंधी पसरते. असे बरेचसे मुद्दे विकासाचे आम्ही जनतेपर्यंत घेऊन जातोय आणि ते मुद्दे जनतेला सुद्धा पटतात, कारण ते स्वतः त्या समस्या त्यांना पण त्याच समस्या आहेत आणि यामुळे जनतेला एक ओढ निर्माण झाली की हा उमेदवार काही भांडवलदार नाही, हा उमेदवार काही खूप धनदांडगा नाही आणि त्यांना हे कळालंय की ही जी लढाई आहे ती धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची झालेली आहे. कारण जे प्रस्थापित आणि जे विद्यमान आहेत यांनी कुठलेही काम या प्रभागात केलेलं नाही. यामुळं काय झालंय की या प्रभागामध्ये एक नाराजी सरळ सरळ दिसून येते आणि ती आपल्या पथ्यावर पडेल आणि विजय आपला नक्कीच होणार आहे. पाण्याचा प्रश्न एवढा मोठा आहे की विद्यमान नगरसेवक जे होते त्यांनी पाण्याचा प्रश्न सोडवलाच नाहीच, परंतु नागरिकांना जेव्हा पाण्याची गरज होती तेव्हा टँकर 500 रुपये दराने त्यांनी विकलेत. दुसरी गोष्ट म्हणजे रस्त्याच्या दुतर्फा जे पेवर ब्लॉक लावायचे होते ते पेवर ब्लॉक कुठे लावलेत आणि तो पैसा कुठे गेला हे सर्व प्रभागातील जनतेला माहिती आहे. त्यामुळे जनतेच्या मनामध्ये हा रोष निर्माण झालेला आहे आणि जनता हे आपल्याला 15 तारखेला त्यांच्या मतदानाच्या अधिकारातून दाखवून देणार आहे. त्यामुळे ही निवडणूक आमच्यासाठी अतिशय सोपी झालेली आहे. त्यांच्या पायाखालची जमीन वाळू सरकलेली आहे. विशेष म्हणजे मला एक हास्यास्पद वाटतंय, आमच्यासारखा नवीन उमेदवार, माझी आई निवृत्त शिक्षिका आहे, त्यामुळे तिनं आजपर्यंत बालकांची सेवा केली. आता जनतेची सेवा करण्यासाठी आम्ही या मैदानात उतरलोय. तुम्हाला महत्त्वाचा एक मुद्दा सांगतो. 2 दिवसापूर्वी माझ्या आईचं इंस्टाग्रामचं अकाउंट त्यांनी रिपोर्ट मारलं. म्हणजे या लेवलला जाऊन जर तुम्ही काम करत असाल तर तुम्ही जनतेचे सेवक नाही तर जनतेचे भक्षक म्हणून आहात. म्हणून मी जनतेला आवाहन करतो की विचार करा. आणि या प्रभागातली जनता फार सुज्ञ आहे, सुशिक्षित आहे, त्यांना सर्व मुद्दे माहिती आहेत. त्यामुळे ते मतपेटीतून आपला अधिकार दाखवून देतील आणि विजय आपला नक्कीच होणार आहे. जालना महापालिकेचा महापौर हा शिवसेनेचाच होणार. शिवसेनेच्या बऱ्यापैकी जागा निवडून येतील असा विश्वास दर्शना खोतकर झोल यांनी व्यक्त केलाय. जालना महापालिका निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. त्यात शिवसेना पक्ष हा जालना शहरात जोमानं प्रचार करत असल्याचं पाहायला मिळतं. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 1 येथे शिवसेनेचे 5 उमेदवार शेख नजीर, अशोक बाबूराव सांबरे, रुपाली अभिषेक काबलिये, कमलाबाई देवीदास लाखोले, प्राप्ती आदेश कोटेचा या उमेदवारांच्या प्रचाराप्रसंगी प्रभाग क्रमांक 1 मध्ये माजी मंत्री शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या कन्या दर्शना खोतकर झोल या आल्या होत्या. या प्रसंगी बोलताना दर्शना खोतकर झोल म्हणाल्या की जालना महापालिका निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे नगरसेवक निवडून येतील आणि महापौर सुद्धा शिवसेनेचाच होणार असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केलाय. त्यानंतर भव्य रॅली सुद्धा काढत शिवसेनेच्या उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन केलंय. या रॅलीने विरोधकांचे चांगलेच धाबे दणाणल्याचं आज जालना शहरात पाहायला मिळालंय. या प्रसंगी प्रभाग क्रमांक 1 उमेदवार नजीर शेख यांनी बोलताना म्हटलं की मी प्रत्येक गोरगरीब कष्टकरी नागरिकाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. प्रभागातील कुठलेही काम येत्या 3 महिन्यांमध्ये निवडून आल्यावर करेल आणि तेही मला निधी नाही मिळाला तरी मी स्वखर्चाने करेल असा शब्द या प्रसंगी त्यांनी दिला. प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. प्रचार झालेला आहे. परवा मतदान होणार आहे.
काय सांगणार, कसा उत्साह दिसत आहे? हे तुम्ही बघा, तुमचं थोडा कॅमेरा सगळीकडे पॅन करा. हे सगळे आमच्या उमेदवाराच्या प्रेमासाठी त्यांच्यावर विश्वास करतात म्हणून आलेले आहे. मी प्रभाग क्रमांक 1 मध्ये आहे. यांचं सगळ्यांचं एवढी उपस्थिती आणि प्रेम बघून माझाही मी भारावलेली आहे. माझाही उत्साह इथं डबल ट्रिपल झालेला आहे. म्हणून मला असं वाटतं की आपल्याला 16 तारखेची वाट बघायची गरज नाही. प्रभाग क्रमांक 1 मध्ये शिवसेनेचा विजय निश्चितच आहे आणि आपल्या सगळ्या प्रभागामध्ये हीच अवस्था आहे. तुम्ही जर सगळीकडे फिरले तर पूर्ण आपलं जालना शहर भगवामय झालेलं आहे. सगळ्यांना कळालेलं आहे की भाऊंनी जसा विकास केला, भाऊंसोबतच सर्वांचा साथ द्यायचा विकासासाठी, सगळ्यांना आता लोक अवेअर झालेले आहे. म्हणून लोकांना स्वतःच्या विकासासाठी आणि फ्युचरसाठी मतदान करायचं लोकांना कळत आहे. म्हणून सगळे धनुष्यबाणाच्या सोबत आहे. तुम्ही देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहात, प्रभाग क्रमांक 16 मधून रिंगणात आहात. कसं आव्हान वाटतंय आणि विरोधकांना इशारा कसा असेल? माझा प्रभाग क्रमांक 16 तुम्ही आले होते, तुम्ही बघितलं, मला तिथेही उत्स्फूर्त प्रतिसाद भेटला आहे. परवाच संजनाताई जाधव माझ्याकडे येऊन गेल्या आणि त्यांनी बोलले की मला असं वाटत आहे प्रचार सभा नाही तर ही एक विजयी सभा आहे. तर मी जसं बोलले तुम्हाला की अशीच अवस्था आमच्या प्रत्येक प्रभागामध्ये. विरोधकांना हाच आव्हान देते की महापौर तर आमचाच बसणार. साधारण किती जागा निवडून येतील तुमच्या शिवसेनेची? माझ्या मॅक्झिमम जागा शिवसेनेच्याच येणार आहे. 30चा आकडा तर मी नक्कीच पार करणार. शिवसेना पक्षाचे 4ही उमेदवारांसाठी प्रभाग क्रमांक 13 मधून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार विशाल राजेंद्र बनकर, जया ज्ञानेश्वर सुपारकर आणि शीतल शिवाजी लाड हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. त्यांच्या प्रचारासाठी शिवसेना नेते तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या उपस्थितीत प्रचार सभेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जालना महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 13 मधून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार विशाल राजेंद्र बनकर, सौ जया ज्ञानेश्वर सुपारकर आणि सौ शीतल शिवाजी लाड हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. त्यांच्या प्रचारासाठी शिवसेना नेते तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या उपस्थितीत सोमवारी सायंकाळी प्रभाग क्रमांक 13 मधील भवानीनगर येथे भव्य जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या जाहीर सभेपूर्वी प्रभागातून ढोलताशांच्या गजरात नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीत भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. ढोलताशांच्या निनादात काढलेल्या या रॅलीला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. रॅली आणि जाहीर सभेदरम्यान शिवसेनेच्या उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी उपस्थित नेत्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून विकास कामांना गती देण्याचा निर्धार व्यक्त केला. एकूणच या रॅली आणि जाहीर सभेमुळे परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं. केंद्र मोठं नाही, आम्ही रात्रभर तिथं काढलं. माझ्या हॉटेलमध्ये प्रचंड नुकसान झालं. तुमचं मत हिंदू मुस्लिम. त्यांनी 9 वर्ष सत्ता भोगत असताना नाही रोड दिला, ना नाल्या दिला, ना समाजसेवा केली. जेणेकरून फक्त आपली सेवा करणारी तर शिवसैनिकच आहेत. म्हणून माझे सर्व माता भगिनींना विनंती आहे की होईल तिथपर्यंत भवानीनगर असो का पूर्ण प्रभाग असो, या प्रभागामधून फक्त धनुष्यच आला पाहिजे आणि फक्त धनुष्याची सभा राहिली पाहिजे, एवढी माझी सर्वांना विनंती आहे. मला सर्व माता भगिनींना आणि माझ्या बंधू भावांना सांगायचं आहे की माजी नगरसेवक यांनी ज्या आपल्या इथल्या सर्वसाधारण माणसावर जो अन्याय केलाय, त्याला एबी फॉर्म लागलेला जर फाडतोय तर हा त्याच्यावर खूप मोठा अन्याय होत आहे. ह्या अन्यायाचा विरोध म्हणून तुम्ही त्याला न निवडून आणता हा शिवसैनिकच निवडावा, एवढीच माझी विनंती आहे. तेवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रभाग क्रमांक 14 मध्ये शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार अर्जुन खोतकर यांची जाहीर सभा घेण्यात आली. या सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. जालना महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 14 क मधील शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ मालती राजू पवार यांच्या प्रचारार्थ इंदिरानगर प्रभाग क्रमांक 14 येथे आमदार अर्जुनराव खोतकर यांची जाहीर सभा पार पडली. या सभेला नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या जाहीर सभेस आमदार अर्जुनराव खोतकर यांच्यासह भास्करराव आंबेकर, पंडित दादा भुतेकर, भाऊसाहेब घुगे यांच्यासह शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ नेते, प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार अर्जुनराव खोतकर यांनी शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करत प्रभाग क्रमांक 14 क मधील विकास कामांसाठी शिवसेना उमेदवारांना भरघोस मतांनी विजय करण्याचं आवाहन केलं. यावेळी सौ मालती राजू पवार यांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद आणि जाहीर पाठिंबा मिळाल्याचं चित्र दिसून आलं. सभेदरम्यान नागरिकांचा उत्साह, कार्यकर्त्यांची उपस्थिती आणि मिळालेला प्रतिसाद पाहता परिसरात शिवसेनेच्या विजयाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचं दिसून आलं. मला याची कल्पना आहे
की 6:30ला आम्ही इथून गेलो होतो. त्याच वेळेला काही लोक इथं जमलेले होते. 6:30 ते आता 8:45 अशा प्रकारचा कालावधी झाला असताना सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी हजर आहात, त्याबद्दल मी आपले सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो की आपल्या सर्वांच्या मनामध्ये शिवसेनेला मतदान करण्याची तीव्र इच्छा आहे. तुमच्या मनामध्ये संकल्प आहे की शिवसेना विजयी करायची. म्हणून तर आपल्या आयुष्याची ही काही तास आपण या सभेसाठी देत आहात. आज तुम्ही या सभेसाठी आपल्या आयुष्यातले 3-4 तास दिले. या 4 तासाच्या बदल्यामध्ये राजू असेल, गोपीकिशन असेल, योगेश असेल, ढाकणे असतील, हे येणारे 5 वर्ष आपल्या प्रत्येक कामासाठी या ठिकाणी उभा राहतील. हा शब्द तुम्हाला मी देण्यासाठी आलेलो आहे. 5 वर्षामध्ये आपल्या भागातले विकासाची कामं मार्गी लावण्याचा प्रयत्न मी निश्चितपणे करणार आहे. आपण बघताय की अलीकडच्या वर्षभरामध्ये ज्या रस्त्यावरती तुम्ही बसतात तो रस्ता आपण केला. पलीकडचा गेल्या अनेक वर्षाची मागणी असणारा रस्ता तोही 10 कोटीचा आपण केला. समोर मोतीबागकडे जाणारा तोही रस्ता आपण केला. आणि अत्यंत सुंदर अशा प्रकारचं रस्त्याचं जाळं आपण या परिसरामध्ये मिटलं. याबरोबर दिवाबत्ती सुद्धा, हे दिसणारे हॅमॅक्स आहेत, येणारे लाईट असतील, हे सर्व आपण या ठिकाणी उभा केलेले आहे. परंतु याही पेक्षा एक महत्वाचा विषय तुम्हाला मी भूतकाळामध्ये घेऊन जाईल. आता इथं भारतीय जनता पार्टी मला तर अख्खी काँग्रेस तिथे गेली. भारतीय जनता पार्टीमध्ये मग जे उभे राहणार आहेत ते काँग्रेसचे आहेत का भारतीय जनता पार्टीचे? म्हणजे आहेत काँग्रेसचे आणि झूल घेतली भारतीय जनता पार्टीची. अशा लोकांना मतदान करायचं का अशा निष्ठावंत लोकांना मतदान करायचं, जी गेली अनेक वर्षे एका पक्षाचं काम करतात, तुमच्या सुखदुःखाचं काम करतात? तुम्ही ध्यानात धरा, या गावामध्ये पाण्याचा बिकट प्रश्न होता. मी नगराध्यक्ष होतो. खूप बिकट प्रश्न. तुमच्या हे इंदिरानगरचं मला चांगलं माहिती आहे. हा रस्ता करायचा माझ्या राजू खूप डोक्यात होतं. मी ठराव केला की या इंदिरानगरला इकडे बी जोडून इकडे बी जोडू. दुर्दैवानं माझ्या काळात काही लोकांनी विरोध केला. इथून रस्ता मला नेता नाही आला. मी रस्ता काय केला, इकून नेला, पलीकडून तळ्यावरून पलीकडून. इथं विरोध झाला. पण नंतर अर्जुनराव आले आणि हा रस्ता तुम्हाला किती रुपयाचा, हा रस्ता 4 कोटीचा रस्ता तुमच्या प्रभागामध्ये झाला. कधी झाला? जेव्हा शिवसेनेचा आमदार झाला, तुमचा शेजारी अर्जुन खोतकर आमदार झाला. मग मला काय म्हणायचं, करोडो रुपयाचे कामं जी लोक करतात आणि दुसरी लोक येऊन निवडणुकीमध्ये फक्त गप्पा मारतात. पलीकडचा रस्ता सुद्धा हा अर्जुन खोतकरांनी केला. त्या रस्त्यासाठी मी स्वतः विरोधी पक्षात होता, 10 आंदोलन केलं इथं येऊन या रस्त्यासाठी. अरे या गावाचा पाण्याचा प्रश्न बिकट होता. माय मावली आमच्या इंदिरानगर पासून तर सगळ्या या गावामध्ये 42 झोपडपट्टी आहेत. किती? 42. 40% लोक तुमच्या सारखे झोपडपट्ट्यामध्ये राहतात. हौशीनं राहतात का लोक? अरे आपल्यालाही वाटतं की आपलं चांगल्या ठिकाणी घर असावं. नाईलाज आहे, गरिबी आहे, मजबुरी आहे. अशा झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. सरकारी जागा त्यांच्यावर त्यांनी इकून तिकून पैसे आणून घरं बांधले पण त्यांना PR कार्ड नाही मिळालं त्या जागेचं. अर्जुन खोतकरांनी विधानसभेमध्ये आवाज उठवला की ही मंडळी, ही गोरगरीब मंडळी यांना PR कार्ड मिळाले पाहिजे. सरकारला निर्णय करावा लागला. या संतोष जमदडे साहेब. शिवसेनेची प्रभाग क्रमांक 13चे उमेदवार शीतल शिवाजी लाड सध्या मतदारांच्या भेटी घेतात. या भेटी दरम्यान त्यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शिवसेना पक्षाचे प्रभाग क्रमांक 13 मधून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सौ शीतल शिवाजी लाड हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांच्या नागरिकांच्या भेटीगाठी सध्या सुरू असून त्यांच्या म्हणण्यानुसार प्रभागात चांगल्या प्रकारचे प्रतिसाद मिळत असून येणाऱ्या काळात आपण नागरिकांसाठी अधिक सोयीसुविधा असा प्रभाग बनवल्याशिवाय राहणार नसल्याचे उमेदवार शीतल शिवाजी लाड यांनी सांगितले. नमस्कार, मी शीतल शिवाजी लाड, महानगरपालिका जालना. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व आमदार अर्जुन भाऊ खोतकर यांच्या नेतृत्वात शिवसेना धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढत आहे. आजपर्यंत आम्ही नागरिकांच्या समस्येसाठी 24 तास कायम उपलब्ध असतो. यापूर्वी प्रभागात असलेल्या समस्या दूर करण्यासाठी जसे की प्रत्येक घराला नळ, बंदिस्त नाली, डासमुक्त घाणमुक्त प्रभाग, प्रत्येक गरीब व गरजू रहिवाशांना हक्कांचे घर, विविध भागात पक्का रस्ता,
सार्वजनिक सभागृह बनवण्याचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून गरीब महिला व वृद्ध यांना निराधार पेन्शन सुरू करण्याची पण आम्ही योजना राखू. या सर्व बाबींचे विजन घेऊन आम्ही शिवसेना पक्षाकडून धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढत आहोत. तरी सर्व लाडक्या बहिणींना व लाडक्या भावांनी आम्हाला बहुमताने निवडून द्यावे व सेवेची संधी द्यावी ही विनंती. जालना महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी दिवसेंदिवस अधिकच तापत चालली असून प्रभाग क्रमांक 4 मधील गांधीनगर चमडा बाजार परिसरात आयोजित काँग्रेस पक्षाच्या जाहीर प्रचार सभेने राजकीय वातावरण अक्षरशः ढवळून काढलंय. या सभेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे प्रभाग क्रमांक 4 मध्ये काँग्रेसची पकड अधिक मजबूत होत असल्याचं स्पष्ट चित्र समोर आलंय. जालना महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 4 मधील गांधीनगर चमडा बाजार परिसरात काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी काँग्रेसकडून निवडणूक लढवत असलेले आसमा बी अकबर खान, फारुख सादिक तुडीवाले, आरिफ खान अफजल खान तसेच ऐश्वर्या कांबळे या चारही उमेदवारांच्या प्रचारासाठी एकजुटीचं शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. या जाहीर सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने प्रभाग क्रमांक 4 मध्ये काँग्रेस पक्षाची हवा असल्याचं चित्र स्पष्टपणे दिसून आलं. सभेच्या व्यासपीठावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अब्दुल रशीद पहिलवान, माजी सभापती अकबर खान, समाजसेवक अमजद अकबर खान तसंच उमेदवार फारुख सादिक तुंडीवाले, आरिफ खान अफजल खान आणि भोला कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी समाजसेवक अमजद अकबर खान यांनी प्रभाग क्रमांक 4 मधील चारही उमेदवारांना मिळणारं वाढतं जनसमर्थन पाहता हे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा ठाम विश्वास व्यक्त केला. या जाहीर सभेत महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती पाहायला मिळाली. घोषणाबाजी, टाळ्यांचा कडकडाट आणि काँग्रेसच्या विजयाच्या घोषणामुळे संपूर्ण परिसर काँग्रेसमय झाला होता. एकूणच या जाहीर प्रचार सभेने प्रभाग क्रमांक 4 मध्ये काँग्रेसच्या विजयाचा दावा अधिक बळकट केल्याचं चित्र सध्या स्पष्टपणे दिसून येतंय. प्रभाग क्रमांक 4 मधील जनतेचा प्रतिसाद पाहता काँग्रेसचे सर्व उमेदवार निश्चितच विजयी होतील असा विश्वास ज्येष्ठ नेते अब्दुल रशीद पहिलवान यांनी व्यक्त केलाय. विकास, न्याय आणि लोकहितासाठी काँग्रेसच्या उमेदवारांना जनता संधी देणार आहे. माजी सभापती अकबर खान यांनी जाहीर सभेत बोलताना सांगितलं, चारही उमेदवारांना मिळणाऱ्या जनसमर्थन पाहता हा प्रभाग काँग्रेसचा बालेकिल्ला ठरणार आहे असे मत सामाजिक कार्यकर्ते अमजद अकबर खान यांनी व्यक्त केले. अभी कहना क्या है, पब्लिक का जोश और उत्साह देख के हमको आने वाले इलेक्शन में बहुमत रहेगा, ये उम्मीद है हमारे को, शहर की जनता पे. गांधीनगर में जो कुछ रैलियां, सभा वो जो कैसा प्रतिसाद मिल रहा है? प्रतिसाद तो आपके सामने, आपने खुद देखा है कि यहाँ पर लोगों में जो जोश है, यहाँ पर जात या समाज की बात नहीं है, यहाँ विकास की और डेवलपमेंट की, इसके अलावा हमारे पास कोई दूसरा कोई वो नहीं है. हमारे पास हिंदू और मुसलमान की बात नहीं, हमारे पास जो तो घोटाले की बात नहीं. तुमको सब मालूम है कि जो लोग पहले कांग्रेस में थे उन्होंने क्या घोटाले किए और आज वो सरफ साबुन से धोने के आसे बीजेपी में गए. क्या आह्वान करना चाहिए? जनता से ये आह्वान है कि बीजेपी के भूल तापम पड़ना नहीं, क्योंकि ये कभी किसी का भला करने वाले नहीं. ये सिर्फ तुमको समाज में जाति में लड़ा के ये सिर्फ अपना उल्लू सीधा करना चाह रहे. गांधीनगर में जब प्रचार रैली कॉर्नर मीटिंग चल रही है, क्या कहना चाहिए? असल में हम यही कहना चाहेंगे कि पिछले 15 दिन से हम ग्राउंड के ऊपर लोगों से डोर टू डोर कैंपेनिंग कर रहे थे और जब से प्रचार का शुरू हुआ था उसके बाद हमने बड़े पैमाने पर यहाँ पर रैली की और बड़ी बड़ी सभाएं आयोजन की, जिसकी वजह से हमें बहुत अच्छा रिस्पांस मिला है. और कल है तो प्रचार का आखिरी दिन है, तो हम है तो कल एक शक्ति प्रदर्शन करेंगे पूरा हमारा कांग्रेस का पैनल, और यहाँ पर एक डोर टू डोर कैंपेनिंग लोगों से और एक मर्तबा हम करें. वोटिंग जो मशीन है उसके ऊपर चार जो है इस तरह लोगों में कुछ कंफ्यूजन है. असल में जो एजुकेटेड लोग हैं उन सबको ये पता है कि ये मर्तबा 4 मतदान करने हैं, और बहुत से हमारे जालना शहर में स्लम एरियाज हैं जहाँ पे लोगों को अभी तक कंफ्यूजन है कि एक को वोट कितने मारने हैं. तो मैं इस मीडिया के माध्यम से ये कहना चाहूँगा कि एक इंसान को है तो इस मर्तबा हमारा महानगर पालिका होने की वजह से 4 मतदान हमको करना है. तो मेरी सभी मतदाताओं से, मेरी माता और बहनों से यही विनंती है, अगर आपको ये समझ में नहीं आया है तो सोशल मीडिया पर इसके वीडियोस चल रहे हैं और इसी के माध्यम से मैं आपको बताना चाहूँगा कि कहीं कहीं जगह 2 मशीनें रहेंगी, अ ब ये एक ही मशीन के ऊपर रहेगा, और दूसरी जो मशीन रहेंगी क और ड की रहेंगी, उसके ऊपर कई 2 मशीनें होंगी, और कहीं कहीं प्रभाग में 4 मशीनें रहेंगी. वो 4 ये वजह से रहेंगी कि अब मेरा प्रभाग है, यहाँ पर टोटल 39 कैंडिडेट खड़े हुए हैं, तो ये 4 मशीन के ऊपर पूरे जो यहाँ पर उम्मीदवार जो निवडणूक लड़ रहे हैं तो यहाँ पर सेपरेट मशीनें उनको रहेंगी. तो मैं मेरे प्रभाग की तरफ से यही कहूँगा कि एक जो मशीन है
8 नंबर का जिसकी निशानी ट्रक है वहां पर आपको वो दबाना है और बाकी तीनों मशीनों पर पंजा दबाना है। तो हम यही कहेंगे कि ये 2 दिन अच्छे तरीके से निकल जाए और सभी है तो जो आपका उम्मीदवार आपके सुख दुख में खड़ा है ये पूरे पैनल को आप जिता कर देंगे। हम यही उम्मीद हमारे मतदाताओं से करते हैं। मैं अमजद अकबर खान, सामाजिक कार्यकर्ता, जालना। क्या कहना चाहेंगे? हम ये कहना चाहेंगे जिस तरह से प्रभाग क्रमांक 4 के हमारे चारों उम्मीदवार, महाविकास आघाड़ी के जालना शहर के तमाम उम्मीदवार और प्रभाग क्रमांक 4 के चारों उम्मीदवार लीड से चुनकर आ रहे हैं। इंशाअल्लाह पूरे शहर में जालना में सबसे ज़्यादा लीड प्रभाग क्रमांक 4 रहेंगी। नौजवानों का जोश और उत्साह और महिलाओं का उत्साह देखते हुए हमारी जीत, हमारे पैनल की जीत यकीनी है। और मैं जिला अधिकारी मैडम से विनती करता हूं कि जिस तरह से BLO घूम रहे हैं, अभी तक पोल शीट प्रभाग क्रमांक 4 में बटी नहीं है और ना ही BLO मिल रहे हैं। मैं मैडम से ये कहना चाहूँगा जिलाधिकारी साहिबा से कि BLO को ये कहे कि प्रभाग क्रमांक 4 जाकर 4 जगह क्यों नहीं होता है स्टेप रोड पर लगाए और इस प्रभाग के जो नौजवान जो होशियार लोग हैं वो अपने अपने मतदाता की चिट्ठी ले जाए। और पूरे शहर से विनती है, आह्वान है कि इस वक्त कसीर तादाद में मतदान करे और अपना हक बताए। भारत के डॉक्टर बाबा साहेब जी अम्बेडकर साहब जिन्होंने हमारा मतदान का हक दिया है वो पूरे ताकत से बजाए। जालना महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 1D मधील निवडणुकीची लढत अधिकच चुरशीची होताना दिसते। सर्वसाधारण महिला गटातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असलेल्या शारदा रामप्रसाद मुंदडा यांनी विकासाचा निर्धार करत प्रचाराचा वेग वाढविला आहे। जालना महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 अंतर्गत प्रभाग क्रमांक 1D सर्वसाधारण महिला गटातून अपक्ष उमेदवार म्हणून सौ शारदा रामप्रसाद मुंदडा या निवडणूक लढवत आहेत। निवडणुकीचा प्रचार सध्या अंतिम टप्प्यात पोहोचला असून शारदा मुंदडा या घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधतायत। ना स्वार्थासाठी ना सत्तेसाठी तर फक्त जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी ही निवडणूक लढवत आहे, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला। प्रभागातील मूलभूत समस्या, महिलांचं सक्षमीकरण, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते आणि नागरी सुविधांवर भर देत त्यांनी आपली विकासात्मक भूमिका मांडली आहे। त्यांना मिळालेलं चिन्ह हे कष्टकरी, श्रमिक आणि आत्मनिर्भरतेचं प्रतीक असून त्यांना विजय करण्याचं आवाहन त्यांनी स्वतः केलंय। एकूणच साधेपणा, स्वच्छ प्रतिमा आणि विकासाचा अजेंडा घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या शारदा मुंदडा यांना मतदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र सध्या प्रभाग क्रमांक 1D मध्ये दिसून येतंय। त्याच नाही, आमचं जनतेला एकच निवेदन आहे की आमची आता येणाऱ्या 15 तारखेला शिलाई मशीनवर वोट देऊन भरघोस मताने आम्हाला विजय करावे। आणि आता तुम्ही तर बघताय आम्हाला किती प्रतिसाद भेटतोय। 1 नंबर प्रभागमधून सगळीकडे कुठेही संभाजीनगर असो, सकलेजनगर असो, गायत्रीनगर असो, दत्तनगर असो, महेशनगर असो, जिजामाता कॉलनी असो, पूर्ण हा प्रभाग जो आहे 14,900 काही वोटिंग आहे, तर सगळ्यात मधून खूप जनतेचा प्रतिसाद मिळतोय सर आम्हाला। जनतेनं एकदा आमच्यावर विश्वास टाकावा, सेवा करायची आम्हाला संधी द्यावी, हेच आम्ही जनतेला मागणी करतो। जालना महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि भयमुक्त पार पाडण्यासाठी जालना पोलीस प्रशासन सज्ज झालंय। याच अनुषंगाने आज जालना शहरातून पोलीस प्रशासनाच्या वतीनं भव्य रूट मार्च काढण्यात आला। जालना महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया शांततेत, पारदर्शक आणि भयमुक्त पार पाडण्यासाठी जालना पोलीस प्रशासनाच्या वतीने आज शहरात भव्य रूट मार्च काढण्यात आला। या रूट मार्चचा मुख्य उद्देश मतदारांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे तसेच कोणत्याही प्रकारच्या अनुचित घटना घडू नयेत यासाठी सज्जतेचा इशारा देणे हा होता। या रूट मार्च मध्ये एकूण 570 होमगार्ड, सुमारे 600 पोलीस कर्मचारी, 50 वरिष्ठ अधिकारी आणि 2 SRPF प्लाटून असा मोठा फौजफाटा सहभागी झाला होता। शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठ आणि संवेदनशील भागातून हा रूट मार्च काढण्यात आला। या रूट मार्चचे नेतृत्व जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी केले। यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाने, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्यासह चंदनजीरा पोलीस स्टेशन, कदीम जालना पोलीस स्टेशन, सदर बाजार पोलीस स्टेशन आणि तालुका जालना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तसेच मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी उपस्थित होते। यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी सांगितलं की येत्या 15 तारखेला होणारी महापालिकेची निवडणूक पूर्णतः भयमुक्त आणि शांततेत पार पडावी यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून संवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवलं जाणार आहे। पोलीस प्रशासनाच्या कडक बंदोबस्तामुळे आणि रूट मार्चमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडेल असा विश्वास व्यक्त केला जातोय। त्याला काय उद्देश होता?
परवा 15 तारीखला जालना महानगरपालिकाची निवडणूक आहे. त्याची पूर्ण तयारी जालना पोलिसांनी केलेली आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आम्ही लावलेला आहे. 570 होमगार्ड, 600 कर्मचारी, 50 अधिकारी, 2 SRPF प्लटून असा मोठा फौजफाटा लावण्यात आलेला आहे. आज सगळे फोर्सच्या एरिया डोमिनेशन आणि त्यांना सगळे एरियाची माहिती असली पाहिजे. त्या अनुषंगाने पूर्ण शहराभरात छत्रपती शिवाजी महाराज चौक पासून सुरू करून फुल बाजार, मंगल बाजार, पाणी वेस, बाबासाहेब आंबेडकर पुतळा, त्याच्यानंतर विठ्ठल मंदिर, शनी मंदिर, लोढाणपूर, अंबड चौफुली असा करीब 7-8 किलोमीटर रूट मार्च काढण्यात आलेला आहे. पूर्ण इलेक्शन भयमुक्त वातावरणामध्ये आम्ही करणार ही संदेश या रूट मार्चच्या माध्यमातून जालनाकराला देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आज संध्याकाळी 5:30 पासून प्रचार थांबणार आहे आणि त्याच्यानंतर कोणालाच प्रचार करता येणार नाही. आणि त्यावेळी कोणी जर काही दमदाटी करतं किंवा काही आमिष देतं तर लगेच जालना पोलिसाला त्याच्याबद्दल माहिती दिली पाहिजे ही तुमच्या माध्यमातून मी सर्व नागरिकाला आवाहन करतो. आणि पूर्ण तयारीने ही इलेक्शन आम्ही सक्सेसफुली पार पाडू अशी मला खात्री आहे. जालना महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर प्रचार अंतिम टप्प्यात आला असून सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 6 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या पॅनलचा भव्य आणि झंझावती प्रचार दौरा काढण्यात आला. या प्रचार रॅलीमुळे संपूर्ण प्रभाग भगव्या झेंड्यांनी, घोषणांनी आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहाने अक्षरशः भाजपामय झाला होता. या प्रचार दौऱ्याला भाजपचे ज्येष्ठ नेते बबनराव लोणीकर तसंच माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या प्रचार दौऱ्याला भाजपचे ज्येष्ठ नेते बबनराव लोणीकर तसेच माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची प्रमुख उपस्थिती लाभली. महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात प्रभाग क्रमांक 6 मध्ये भारतीय जनता पार्टीने आपली ताकद दाखविली असून भाजपाच्या संपूर्ण पॅनलच्या वतीनं काढण्यात आलेल्या या प्रचार रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसून आला. या रॅलीमध्ये प्रभाग क्रमांक 6 मधील उमेदवार तथा माजी नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल, उमेदवार प्रियंका भुरेवाल, उमेदवार वीरेंद्र धोका, उमेदवार संतोष माधव वाले यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते रोहित भुरेवाले हे सहभागी झाले होते. यावेळी भाजपच्या नेत्यांनी व उमेदवारांनी प्रभागातील विविध भागात फिरून नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि भाजपाच्या पॅनलला मतदान करून भरघोस मतांनी विजयी करण्याचं जाहीर आवाहन केलं. विकास, पारदर्शक कारभार आणि नागरिकांच्या मूलभूत समस्यांचे निराकरण हेच भाजपाचं प्रमुख ध्येय असल्याचं यावेळी नेत्यांनी सांगितलं. या प्रचार रॅलीमुळे प्रभाग क्रमांक 6 मध्ये संपूर्ण वातावरण उत्साही झाले असून सर्वत्र जय भाजपाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. भाजपाच्या झंझावती प्रचारामुळे प्रभागात राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं चित्र पाहायला मिळतंय. याबरोबर जालना बातमीपत्र ते संपले. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा एमसी न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका TMT, फैसला जो मजबूत हो. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबड चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU. जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब.
ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियाक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी.